गुड इव्हनिंग. किमया चव्हाण. आज आपण करणार आहे बेसनचा चिला. तर ह्यात मी घेतलं आहे चण्याचं पीठ. त्यात मी चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, बेकिंग सोडा, मीठ असं मिक्स करून पातळसं घावण्याला आपण जसं करतो तसं केलेलं आहे. तसंच इकडे मी कॅप्सिकम, पुदिना, टोमॅटो, रेड बेल पेपर, कॅरेट, अद्रक, कोथिंबीर, बेबीकॉर्नमध्ये ना मी हे घातलेलं आहे चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, येलो बेल पेपर आणि मी थोडी ना तुळस पण घेतलेली आहे. तर आता आपण करणार आहोत बेसनचा खीर. मी इकडे थोडे कॉर्न पण असे बॉईल केलेले घेतलेले, जे वरून आपल्याला घालून छान असं हे करता येईल म्हणून. इथे आपण नॉनस्टिक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याला आपण ऑइल असं लावून घ्यायचं आहे. काही यूज करू शकता, बटर, ऑइल, ॲज यू विश. मी ऑइल यूज केलं आहे. आता मी त्याला चिलायला घालणार आहे बेसनच्या. तर मी असं बेसनचं व्यवस्थित घालून घेतलेलं आहे. ह्याच्यावर आता मी त्यावर पहिलं छान बटर असं टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. गाजर पेरलं आहे मी बारीक घेतलेलं, बेबीकॉर्न टाकलेत मी, त्यानंतर कोथिंबीर पेरली आहे, टोमॅटो पेरले आहेत, पुदिना, तुळशी, रेड बेल पेपर, येलो बेल पेपर, ऑनियन, बॉइल्ड कॉर्न, आता हे थोडंसं आपण क्रंची होण्यासाठी पॉज घ्यायला लागणार आहे थोडा वेळ. मी यावर पनीर जरा पेरते. पनीर मी ग्रेट करून घेतलेलं आहे. माझं फ्रीजमध्ये होतं ना, म्हणून थोडंसं जरा पनीर हे झालं आहे, त्यामुळे पटकन चुरा झाला तो आणि मी ते घालून घेतलं आहे. आता थोडा वेळ पुन्हा आपण ठेवायचं आहे ह्याला. यावर तुम्ही चीजही घालू शकता. हे पहा, मी चीज टाकलं आहे. आता यावर थोडंसं आपण झाकण ठेवायचं आहे ते चीज मेल्ट होण्यासाठी. आता आपण पाहूया. हे पहा, चीज छान मेल्ट झालेलं आहे. आता अजून थोडा वेळ आपण त्याला ठेवायचं आहे आणि खालून असं छान सुटत आलं स्वतःहून की मग ते काढून घ्यायचं आहे. अँड इट्स रेडी टू ईट. हे बघा, त्याचं छान ना खालून स्वतःहून जरा सुटत येऊ देते. हे पहा, हे असं ना छान खालून असं आहे बघा, सुटून आलंय.
तर आता आपण ह्याला पलटून घेऊया एका बाजूने. आणि आता हे खाण्यासाठी तयार आहे. हे तुम्ही टोमॅटो केचप चटणी कशाबरोबरही खाऊ शकता. करून पहा, खाऊन पहा आणि सांगा कसं झालं.